काय ग? तिकडे चला ना माऊली काय करतो बघा ना. काय करतोय? चला तर खरी. माऊलीने कलर आणलाय ट्रॉलीला द्यायला. या हा का? हा त्या बघ किती कलर आणलाय. पप्पा या ट्रॉलीत पण किती गंज आलाय. हा पप्पा देऊ का कलर? हा हे काय आणलंय? रोलर. लोरल. अच्छा अच्छा. हा रंग व्यवस्थित काढून घेतला ना माऊली? हा. थांब एक मिनिट थांब. हे चांगलं हलून घ्यावं लागेल अजून. रेड ऑक्साईड. माऊली मी मारून पाहते बरं का आधी. पहिली मी मारून पाहते ना. ग्रीन याच्यावर नको पडून देऊ. तर मित्रांनो हे बघा ही आपली ट्रॉली आहे. तर तिला खूप गंज आलेला आहे बघा. खूप पिवळसर दिसतंय. जर याच्यात कोणी बसलं तर कपडे सुद्धा पिवळसर होऊन जातात. पप्पा इने सांडायला पाठवली. हे असं सांडू नको ना बाई. हा कलर म्हणून म्हणते माकडे दे. तू सगळे कपडे भरून टाकशील नाही तर माऊली. नाही बरोबर. तर मित्रांनो आता माऊली रंग देणार आहे. तर बघू माऊलीला जमतो का नाही. माऊली खाली नको ना सांडू एवढं. तिथं नको देऊ. पहिले याला देऊन घे ना. या पट्टीला देऊन घे. परत तुला उभं तुझे कपडे खराब होतील नाही तर पुन्हा. व्यवस्थित दे माऊली. एक सारखा रंग दे. मी देते ना पटापटा. असा द्यायचा म्हणजे एक सारखा रंग देऊन होतो. हे असे कुठं थिगळं पाडू नको. ये सगळं देऊन घ्यायचं कोपऱ्यापर्यंत व्यवस्थित. ये बाय. आपल्या जास्वंदीला अशी व्हाईट जास्वंद आली. मला ही जास्वंद खूप आवडती व्हाईट. पप्पा हा एवढं मारलं. हा येतो खाली. मी मारतो कलर. नका. ट्रॅक्टर घेऊन गावामध्ये जायचंय गणपती आणायला. माऊली सकाळचा उठलाय म्हणतो चला पटकन गावामध्ये जाऊ गणपती घेऊन येऊ. पण आपण जाणार आहे 11-12च्या आसपास गावामध्ये. गणपतीची मूर्ती पण आपल्याला अजून चॉईस करावी लागणार आहे. आणि माऊलीच चॉईस करणार आहे गणपती. खाली नको सांडू. कपडे भरू नको. हा दे तिकडं. आडवं धरायचं. आडवं असं एकसारखं सगळं त्याच्यावर टेकलं पाहिजे तो रोलर. आपली पहिल्यांदाच रंग देतोय त्याच्यामुळे त्याला काही समजणार रंग कसा द्यायचा. पण देता देता शिकेल बरोबर. काय रे मांदू काय लागली? हे बी पुसायला लागल. अरे तू वर पण घाण केलं माऊली. अर्धा तास झालाय. तसं आपण ट्रॉलीला रंग देत होतो. तर माऊलीने फायनल रंग दिलेला आहे आणि खूप भारी रंग दिलेला आहे रेड ऑक्साईड. तर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे ट्रॉली आणि त्याच्यामध्ये हा दिलेला रेड ऑक्साईड हा रंग बघा. वेळ लागला पण माऊलीने मस्त रंग दिला बरं का. आणि इकडं मी सगळं धुवून ठेवलं बरं का. हे ब्रश वगैरे. आणि हा 1 लिटरचा डबा आणला होता रेड ऑक्साईड. पण अगदी छोटासा रंग लागला फक्त. हा व्हाईट पण आणलेला आहे रंग पण तो नंतर देऊ म्हटलं. आणि हे टर्पेनची ही अर्धा लिटरची बाटली बहुतेक. ते थोडंसं राहिलं टर्पेन. याच्याने आपण हे रोलर धुवून ठेवला याच्यात जेणेकरून पुन्हा सफेद रंग द्यायच्या वेळेस तो रोलर आपल्याला काम येईल. हे बघा खूप सुंदर दिसते ही ट्रॉली. तर सफेद रंग द्यायची पण काही गरज नाही मला असं वाटतंय. कारण की हा रंगच इतका उठून दिसतोय हा रेड ऑक्साईड. तर आपण जो सफेद रंग उरलेला आहे डबा तो आपण दुकानदाराला परत देऊन टाकू. हे बघा सगळ्या बाजूने बघा. आता ही ट्रॉली खूपच भारी दिसते बघा. तर मित्रांनो माऊली घरामध्ये गेलाय. त्याला आंघोळ करायची. मला पण आंघोळ करायची आता. कारण की सकाळचं उठलो तसं पहिले म्हटलं आज ट्रॉलीला रंग देऊनच घेऊ. कारण की त्या ट्रॉलीमध्ये बसल्यानंतर तो जो गंज आलेला होता ट्रॉलीमध्ये तो पण कपड्यांना तो गंज लागायचा. कपडे खराब होऊन जायचे. तर आता मी आंघोळ करून घेतो. गावात जायचं गणपती बाप्पा आणायचे आपल्याला. गणपती बाप्पा अजून चॉईस करायचे. त्याच्यानंतर म्हणजे 11:30 वाजता जायचं आणायला. 11:30 ते 12च्या दरम्यान गावात जायचं गणपती बाप्पा आणायला. तर आता चला आपण पहिले आंघोळ करून घेऊ आता.